जयकांत. जयकांत हे पहिल्या बॉलसाठी मारा करत आहेत. पंचांकडे मोठीशी अपील केलेली आहे. पंचांनी अपील ठेकलून लावलेली आहे. सूर्य कसा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू. एक चेंडू. जाणता राजा. पाहूया काय करत. दुसरा चेंडू लेग साइडला कटवलेला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही निर्धाव. दोन चेंडू. जाणता राजा. पाहूया काय करतायत. झिरो. दोन चेंडू 0 धावा. पाहूया तिसरा चेंडू काय करतील. आणि उत्कृष्ट असा पंचांकडे अपील केलेली आहे. पंच आणि झेलबाद आणि पहिला धक्का बसतोय तो जयकांतच्या नावाने. जयकांतचा पहिला विकेट आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो पप्पू. त्याची जागा घेण्यासाठी आला तो पप्पू. पाहूया पप्पू. पप्पू जरा घाई करायची आहे. पंच 3 चेंडू 0 धावा 1 विकेट. पाहूया चौथा चेंडू काय करतील. ऑफ साइडला कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. चार चेंडू 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू आणि हाही निर्धाव चेंडू. खरोखर चांगली अशी गोलंदाजी करता येते. डॉट चेंडू. 5 चेंडू 2 धावा. सुरेख चेंडू दांडी गोल. पप्पू यांचा विकेट. 2 विकेट 2 धावा. एका षटकाअखेर 2 विकेट 2 धावा. मला पण काढून ठेव एक पाटी आहे. काढून ठेव मला एक. हा कोशिंबीर. कोशिंबीर पप्पाच्या समोर आहे ना ती. त्यातली एक काढून ठेव मला. जे इथे आधी इकडे माझ्या येते काय बाहेर आवाज. चालेल त्याला काय नाही. हॅलो बॉलर नेम. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी 12वा खेळाडू पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सुमित. पप्पूची जागा घ्यायला कोण आला रे. जय. पप्पूची जागा घ्यायला आलाय तो जय. हा
सुमित, सुमित टू नाईर. क्षेत्ररक्षण टीमने कृपया घाई करायची आहे. खरोखर खूपच आपल्याला उशीर होतोय. नायर टू सुमित, सुमित टू नायर. पाहूया काय करतात. पलटी मारून मारलेला उत्कृष्ट असा षटकार. पंच दोन्ही हात वरती करून षटकार घोषित करतात. एक चेंडू 8 धावा. बॉल बॉल. परत झेलबाद. आणि नीरज यांच्या नावाने जाणता राजा यांना एक मोठा धक्का बसत आहे. दोन चेंडू 8 धावा. आणि नीरजची जागा घेण्यासाठी आलाय तो निलेश. निलेश टू सुमित. खरोखर चांगला कमबॅक केला होता तो सुमितने. आता पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर निलेश बॅटिंगला येतो. निलेश, नीरज यांची जागा घेण्यासाठी आला तो निलेश. पाहूया सुमित काय करतोय. आपली गोलंदाजी अचूक टप्पा काहीसा नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट्समननी पण नवीन करण्याचा प्रयत्न केला, काहीसा यश प्राप्त झालं, नंतर अपयशी होऊन तो तंबूमध्ये परतलेला आहे. पाहूया परत एक वेळा सुमित टू निलेश. पाहूया निलेश काय करतो आपल्या संघासाठी. जाणता राजा संघाकडून आता मार कटवलेला चेंडू ऑफ साईडला. एक धाव पूर्ण. एक धावावरती समाधान मला लागतं ते निलेश यांना. संघाची धाव संख्या झाली ती 9. 3 चेंडू 9 धावा. जय, जय टू सुमित, सुमित टू जय. पाहूया जय काय करतोय आपल्या संघासाठी. सुमित पण काय करतो आपल्या संघासाठी. जय यांनी कटवलेला उत्तुंट असा झेल बाद. काहीस नाराज होऊन चालले जय. खरोखर जाणता राजांना एक जयच्या नावाने एक मोठा धक्का बसलेला आहे. 4 चेंडू 9 धावा. चार विकेट. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वप्नील. स्वप्नील टू सुमित. पाहूया स्वप्नील काय करतो आपल्या संघासाठी. खरोखर चांगलीच गोलंदाजी बघायला मिळते ती आपल्याला सुमित यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती षटकार गेला असं वाटलं कुठेतरी. जाणता राजा हे मोठं एक. आणि हा चेंडू वाईड चेंडू. एक अवंतर धावेने धावसंख्या होती ती 10. 4 चेंडू 10 धावा. पाहूया काय करतोय सुमित. सुमित टू स्वप्नील, स्वप्नील टू सुमित. काहीसा आणि पंचांनी परत एक वेळा वाईटचा इशारा केलेला आहे. सुमित काहीशा नाराज पंचांवरती. पाहूया तरी पण काय करतोय सुमित यांची. खरोखर चांगली गोलंदाजी केली.
2 विकेट घेतलेले आहेत सुमित यांनी. आणि खरोखर चांगलीच गोलंदाजी. पहिल्या बॉलला षटकार, नंतर विकेट, परत एक विकेट आणि नंतर आता लगातार 2 वाईड. पाहूया काय करतोय. परत एक वेळा चांगला चेंडू, परत हंपनी वाईडचा इशारा दिलेला आहे. तिसरा वाईड सलग. खरोखर चांगली गोलंदाजी करत होता. काहीशी लाईन लेंथ चुकत आहे त्याच्या आता आणि त्याचा फायदा होतोय तो. 12 धावा. चांगला चेंडू, चांगला लेग साईडला कटवलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील काय? दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. खरोखर चांगली रनिंग होती. एक चोरटी धाव बोलली जाईल ती ही दुसरी धाव. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या झालेली 14. 5 चेंडू. लास्ट चेंडू टाकत आहे आणि पुन्हा एकदा वाईड. 15 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 15. पाहूया काय करतील सुमित. ते खरोखर चांगली गोलंदाजी करत होते. त्यांची लाईन लिंदरशी चुकत चालली आता आणि अशा रीतीने त्यांनी 4 रन असे अवंतर धावेमध्ये दिले. त्यांनी 4 वाईड टाकून कुठेतरी स्वतःचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा अंपरचा इशारा वाईडचा. स्वतःवरती नाराज होऊन मान खाली घालून चालले ते सुमित आणि संघाची धाव संख्या झाली ती 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय करतोय सुमित. चांगला कटवलेला चेंडू ऑफ साईडला एज, बॅटची एज घेऊन एका धावेवरती समाधान मानायला लागतं इथे. 17 धावा. ज्यानंतर संघाची धाव झाली ती 17. लवकरात लवकर चालू करा. सामने पटापट केल बा. पुढचा बॉलर जो कोण आहे त्याने धावपट्ट्यावरती लवकर यायचंय. डिस्कशन करत राहू नका. तुमचं नियोजन काय आहे तुम्ही पहिले करून आलेच असाल की आमचा हा बॉलर तर टाकणार आहे, तो काय करणार आहे, आपण कुठे राहणार आहे, कुठे फिल्डिंगला जाणार आहे. पटापट करा कारण की आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. बॉलर नेम स्वरा. छोरा. बॉलर नेम छोरा. तर पाहूया छोरा काय करतोय. आपल्या संघासाठी छोरांचा पहिला चेंडू काहीसा लेग साईडला कटवलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. एकोणीस. एक चेंडू 19. छोरांचा दुसरा चेंडू मारा करतोय तो. पंचांचा निर्णय वाईड. संघाची धावसंख्या झाली ती 20. स्वप्नील. स्वप्नील टू छोरा. पाहूया काय करते छोरा आणि स्वप्नील. स्वप्नील यांनी कटवलेला ऑफ साईडला चेंडू. मला वाटतंय त्यांना एक धावावरती समाधान म्हणावं लागेल. ते स्वप्नील यांना खरोखर चांगली गोलंदाजी करते ते छोरा. संघाची धावसंख्या झाली ती 21. एक धाव. संघाची धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा चांगला चेंडू कटवलेला ऑफ साईडला. एक चांगला थ्रो आणि नॉट आउट आणि संघाची धावसंख्या झाली ती 23. चार चेंडू 23 धावा.
पंचांकडे अपील केलेले आणि पंचांचं बोटवरती एक विकेट आणि ओव्हर समाप्त. निलेशनचा विकेट गेलाय. हृदया 11 आणि किरण 11 दोन्ही कर्णधारांनी माशी संपर्क साधायचा आहे. बॉलर नेम हितेन. बॅट्समन नेम प्रशांत. प्रमोद पारडे. किरण 11 कर्णधार. किरण 11चा कर्णधार एक धाव. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. दोन धावा. संघाची धाव संघात आली ती 25. एक चेंडू 25. शेवटचे षटक चालू आहे. किरण 11 टॉच उडवून घ्या. तिकडे पण लक्ष बॉल झाला काय? तिकडे लक्ष नाही आपले. 26 धावा. किरण 11 टॉस विन. फिल्डिंग करण्याचं क्षेत्ररक्षण करण्याचं त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे. जाणता लवकरात लवकर. बॅट्समन नेम तेजस. 2 बॉल 2 चेंडू 26 धावा. त्यांचा टाइमपास होतोय. जरा सामने लवकरात लवकर संपवायचे आपल्याला. चांगलाच कडवलेला चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण धावत आहे. चेंडूच्या 1 बाउन्स आणि ह्या 2 धावा. प्रमोद पार्टे जरा लवकरात लवकर मॅक्सी संपर्क साधायचे. संघाची धाव संघ झाली ते 28. 3 चेंडू 28 धावा आणि हा अवंतर धाव वाईड चेंडू. तीन चेंडू 29 धावा. 3 बॉल 29 आणि हा लेग साईडला कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावावरती समाधान मला लागतं इथे तेजस यांना. संघाची धाव संख्या झाली ती 30. 4 चेंडू 30 धावा. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. चांगला असा चेंडू टाकलेला आहे आणि डॉट बॉल. 5 चेंडू 30 धावा. शेवटचा बॉल पाहूया काय करतायत. शेवटच्या चेंडूवरती चांगलासा कटवलेला लेग साईडला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण.
चौथ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद. 3 धावा. किती झाले? 33 ना? 33 धावा. 34 रनांची गरज आहे. रियाल 34 धावांची गरज. 24 चेंडूत 34 धावा. प्रमोद पार्टे लवकरात लवकर जाणताना जा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बॉल बॉल बॉल. नवीन चेंडू. जाणता राजा. राज चेंडू. जाणता राजा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. म्हणून मला जेवायला जायचं कोणी तर नाही. तू बसतीस की कोणाला पाहिजे आता ते काय ना चालू होईल. फक्त पटकन चालू करायचं नंतर पॅनल्टी वगैरे लावतो ना. नाही अजून तो कोणाचा चालू रियाज मी सांगतो तुला. हा आता कोणाचा राहतो आता आहे प्रियल 11 किरण 11 आता मला सॉरी जानता आता बॉलिंग जानता राजा फील्डिंग लावून आणि आता जाणता राजा कर्णधाराला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. वेळेच्या अभावी आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. प्रियांक 11 आहे ना. प्रियल 11 प्रियल 11 संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. तसेच जाणता राजा 11 संघाचा 12वा खेळाडू यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. प्रियल 11 यांच्या सलामीची जोडी आलेली आहे. त्यांचे फलंदाजाचे नाव तसेच गोलंदाजाचे नाव देखील सांगायचं. 12वा खेळाडू दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपल्या संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावा. गोलंदाजाचे नाव जाणता राजा 11. गोलंदाजाचे नाव 12वा संघाडू पप्पू. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत ते पप्पू आणि फलंदाजीला आलेले 2 फलंदाजाचे नाव 12वा फलंदाज सामन्याला सुरुवात आहे. पप्पू पहिला चेंडू पाहूया फलंदाजांना काही सणासमारीला असं डॉट चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पप्पू यांनी झेल बाद केलेले ते मॅक्सवेल यांना. 1 चेंडू आणि 1 विकेट असं हे या ओव्हरचं समीकरण. पप्पू सुरेख गोलंदाजी करत आहेत जाणता 11 संघाकडून. तसेच
वन डाऊनला आलेले आहेत ते विशाल फलंदाजीसाठी. पाहूया जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान प्रियल 11 संघाला. आणि जाणता राजाकडून सुरेख गोलंदाजी करत आहेत ते पप्पू. पहिल्या चेंडूवरती बाद झाले ते मॅक्सवेल. झेल बाद केले त्याने यष्टीरक्षकादरवे. प्रियन यांचं काहीसं समीकरण फलंदाजांचं बातचीत मैदानामध्ये. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान प्रियल 11 संघाला. आणि दुसरा चेंडू पप्पू यांचा विशाल यांना. सुरेख असा टोलवलेला चेंडू लेग साईडला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावावरती समाधान मानावं लागते विशाल यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2. 2 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकाचे 2 चेंडू आणि 2 धावा. पप्पू यांचा तिसरा चेंडू विशालांना. विशाल खेळण्यासाठी सज्ज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती पप्पू यांच्याकडून. पप्पू यांनी पहिल्या चेंडूवरती मॅक्सवेलला झेलबाद केला होता. तिसरा चेंडू पाहूया. सुरेख असा टोलवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. पाहूया यात पंचांचा षटकार. विशालांच्या बॅटमधून निघालेला सुरेख पहिला षटकार या सामन्यातील. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. 3 चेंडू 8 धावा. आतापर्यंत आपल्याला पप्पू यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. तसेच आता विशालांची फलंदाजी प्रियल 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू पप्पू यांचा विशालांना. सुंदर असा ऑफ दिशेला कट शॉट मारलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं विशालांना. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 10. 4 चेंडू 10 धावा. प्रियल 11 संघाची धावसंख्या. धावपल्ल खालतं. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान. 2 to go. पहिल्या षटकातील पप्पू यांचा 5वा चेंडू. मैदानावरती ट्रक आल्या कारणाने व्यत्यय आलेला आहे. सामना थांबवलेला आहे पंचांनी. या दरम्यान दोन्ही गुरु आणि विशाल यांच्यामध्ये बातचीत पिचमध्ये. पप्पू यांचा पुढचा चेंडू विशालांना. पाहूया. सुंदर असा टोलवलेला चेंडू. झेलबाद होत आहेत का पाहूया. आणि हा षटकार विशालांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आहे हा षटकातील. आणि धावसंख्या होते ती 16. 5 चेंडू आणि 16 धावा. पहिल्या षटकाचं समीकरण. पहिल्या चेंडूवरती पप्पू यांनी झेलबाद केलं होतं मॅक्सवेल यांना. त्यानंतर सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली विशाल यांची प्रियल 11 यांच्याकडून. धावसंख्या 5 चेंडू अखेर 16. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पप्पू यांना मारा करतील ते विशाल. पाहूया. टाकलेला चेंडू ऑफ साईडला. कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. आणि शतरक्षण गचार शतरक्षण म्हणायला गेला. आणि 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 18. एका षटका अखेर संघाची धावसंख्या 18. आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान प्रियल 11 संघासाठी. आणि खूपच सुरेख कामगिरी केली आहे ते विशाल यांनी. 5 चेंडूमध्ये 18 धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये 2 षटकार. संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. बॉलर नेम. बॉलरचं नाव प्रकाश जयकांत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा. जांताराजा 11 संघाकडून जयकांत. पाहूया. जयकांत आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी. आणि स्ट्राईकला आहेत ते गुरु.
स्ट्राईकला आहेत ते गुरु. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गुरु यांना पाहूया. जयकांत यांचा काय सुंदर असा टोलवलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला म्हणता येईल आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि हा सीमारेखेच्या बाहेर चौकार. गुरु यांच्या बॅटमधून निघाला सनसनीत चौकार. धावसंख्या होते ती 22. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गुरु यांनी चौकार मारलेला आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 12 धावा. सुंदर असा लेग साईडला टोलवलेला चेंडू आणि हा सीमारेखेच्या बाहेर षटकार. धावसंख्या होते ती 28. 2 चेंडू 28 धावा. गुरु यांच्या बॅटमधून आपल्या पायाला एक चौकार एक षटकार. पहिल्या चेंडूवरती सुरेख असा चौकार मारला होता आणि लेग साईड आणि जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. प्रियन 11 संघाला जिंकण्यासाठी 10 चेंडू 6 धावा आणि सुंदर असं कट लागलेला चेंडू परंतु धाव न घेता समाधान मानावं लागत आहे. 3 चेंडू आणि 28 धावा. पुढचा चेंडू जयकांत यांचा. गुरु यांना पाहूया गुरु कोणत्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत. जयकांत यांचा पुढचा चेंडू काहीसा न समजलेला फलंदाजाला बीट झालेला. 4 चेंडू 28 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाचा 5वा चेंडू गुरु यांना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 8 चेंडू आणि 6 धावा जिंकण्याचं समीकरण. पुढचा चेंडू जयकांत यांचा. गुरु यांना पाहूया सुरेख असा टोलवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि हा विजयी षटकार षटकारासोबत. प्रियन 11 संघाचे हार्दिक स्वागत. विजय तसेच हरलेल्या संघाचे देखील हार्दिक स्वागत. जानता राजा 11 प्रियन 11 या सामन्याचा मॅन ऑफ द सामनाधिकारी सामनावीर म्हणून मानकरी ठरलेले ते विशाल यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. विशाल यांनी 5 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्या. त्यामध्ये 2 षटकार सामील आहेत. विशाल यांना मी प्राचारण करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला सामनावीराचा पुरस्कार त्यांनी सन्मानित करावा. पुढचा होणारा सामना किरण 11 वर्सेस श्रीदया 11. नाही येत तो गेला का. सामनावीर म्हणून घोषित झाले ते विशाल यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. प्रियन 11 चे संघनायकाने नोंद घ्यावी. विशाल यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावे. सामनावीर त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर होणारा सामना किरण 11 वर्सेस हृदया 11. किरण 11 संघाने फिल्डिंग लावून घ्यावी. किरण 11च्या कर्णधारांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यावं.